तर आज आमच्या इथं आले होते आजी बाबा आणि मामा मामी आणि सानूसुद्धा. मग आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो गुरुद्वारामध्ये, कारण ते म्हणे आम्हाला गुरुद्वारा बघायचा आहे. पण गुरुद्वारामध्ये गेल्यावर असं काही वेळेला असं वाटलंच नव्हतं. आतमध्ये गेलं तर खूप गर्दी होती आणि गेट पण बंद झालेले होते आतमधले, तर आमचं काही दर्शन झालंच नाही. मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी, कारण गर्दी खूप होती, काहीतरी होतं तिथं कार्यक्रम. मग आम्ही बाहेर आलो, मस्त कारंज्या वगैरे बघितले आम्ही, थोड्याफार गप्पा वगैरे मारले, त्यांनी गुरुद्वारा बघितला सगळा. मग आम्ही आलो शॉपवरती, सानूला काही घ्यायचं असेल तर बघावं म्हटलं. पण सानू मला का म्हटली काहीच नाही आवडलं. मग आम्ही तिथून गेलो टेडीच्या शॉपमध्ये, कारण सानूला एक टेडी आवडला होता. बाहेरूनच सांगितलं होतं तिनं मला तो टेडी घ्यायचा आहे. मग आतमध्ये आलो आम्ही, तर तिला तो ब्लॅकवाला पांडा आवडला होता, खूप छान दिसत होता, क्यूट होता. मग आतमध्ये आल्यावर ती पण कन्फ्यूज झाली की मी आता घेऊ तरी कोणता, कारण तिला एवढे छान छान टेडी होती तिथं. मग ती म्हणे हा घे हा घे. तिला म्हटलं हा घे, हा खूप छान दिसतो म्हटलं. पण ती म्हणे मला हा नाही आवडला, मला हाच आवडला आहे. मग तिने मस्तपैकी पांड्याचा टेडी घेतला. मग तिथून गेलो आम्ही रबडीवाल्याकडं, मस्त रबडी वगैरे घेतली आणि मग गेलो डॉमिनोजमध्ये, कारण सानूला पिझ्झा खायचा होता. मग आम्ही डॉमिनोजमध्ये गेलो. डॉमिनोजमध्ये गेल्याच लाईन गेली. म्हटलं आपलं नशीबच फुटलेलं आहे आता. मग मस्तपैकी लाईन वगैरे आली. मग आम्ही पिझ्झा ऑर्डर करायला गेलो. मग पिझ्झा कोणता ऑर्डर केला आहे तर डोकं चालत नाही. मग सानू म्हणे चीजचा पिझ्झा पाहिजे. मग मस्तपैकी चीजचा पिझ्झा ऑर्डर केला. तर गाईस, तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा.